नमस्कार. मला तुम्हाला माझा एक अनुभव सांगायचा आहे, जो की मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. अनेक वेळा मी प्रभू रामचंद्रांचे फोटो पाहताना त्यांच्या आजूबाजूला सर्वात मोठा धनुष्यबाण दाखविलेला असतो. कधीकधी तर रामापेक्षाही मोठा धनुष्यबाण असतो. सतत शस्त्र दाखवून एखाद्या महापराक्रमी राजाला एक कोमल मन, साधी राहणी, साधे विचार सुद्धा असतात, असा विचार आपल्याला करूच दिला जात नाही. तसेच मेकअप केलेले चेहरे, आजूबाजूला शत्रू आणि शस्त्र आणि त्यांच्या तेवढीच ओळख, नाही का? तसे पाहिले तर रामायणात महायुद्धाचा प्रसंग हा अगदी शेवटचा आहे. पण ह्यात इतर चांगल्या अनुकरणीय गोष्टीत घालूनही त्या विस्मरणात घ्यायच्या आणि ठराविक गोष्टींना एक्सपोज करत राहायचे आणि त्यालाच आपली भक्ती असे नाव द्यायचे. असे सगळे चालले असताना मला नेटवर एक असा फोटो सापडला की तिथे रामचंद्र आपलं शस्त्र विसरून अतिशय मायेने प्रभू हनुमानाच्या डोक्यावर हात ठेवून बसलेले आहेत आणि शेजारी त्यांचे बंधू आणि पत्नी सीतामाता यांच्या भावमुद्राही अतिशय सुंदर रेखाटलेल्या आहे. एक हात सीतेच्या खांद्यावर तर एक हात हनुमानाच्या डोक्यावर आणि प्रसन्न मुद्रा असलेला हा फोटो आजपर्यंत जेवढे चित्र पाहिलीत त्यात आवडलेला हे एकमेव चित्र आहे. जय श्रीराम. माझा अनुभव कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हालाही कधी माझ्यासारखा असा प्रश्न पडला होता का? जर पडला असेल तर काय, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि शेअरही नक्की करा. धन्यवाद.